नमस्कार, मी संतोष राणे. कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र सरकारने केले कौशल्ययुक्त महाराष्ट्र, उत्पादक महाराष्ट्र या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन. वसंत मोरेंचा पुन्हा शिवसेना उबाटा गटात प्रवेश. पुण्यात भगवे वादळ वाढवण्याची जबाबदारी मोरेंकडे सुपूर्द. मुंबई उपनगरात पावसाच्या सरी ओसरल्या. नागरिकांची तारांबळ थांबली. भरतीच्या वेळेत समुद्रकिनारी जाऊ नये, मुंबई पालिकेचं आवाहन. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर, शासनाने लवकर निधी मंजूर करण्याची मागणी. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कौशल्ययुक्त महाराष्ट्र, उत्पादक महाराष्ट्र या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन आज करण्यात आलं. विकास, उद्योजकता व नाविन्य विभाग, कौशल्याधारित गेल्या 2 वर्षात सार्वजनिक योजना, विविध उपक्रमांची माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. या प्रकाशन सोहळ्याला कौशल्य विकास, उद्योजक व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा आणि इतर मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते. हातात भगवा घेत पुण्यातील माजी नगरसेवक आणि वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा लढवलेल्या वसंत मोरे यांनी शिवबंधन बांधत आज अधिकृतरित्या शिवसेना उबाटा गटामध्ये प्रवेश केला आहे. स्वगृही असं ट्विट करत मोरेंनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती दिली आहे. यावेळी पूर्वीपेक्षा अधिक पटीनं पुण्यात शिवसेना वाढली पाहिजे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना पुण्यात शिवसेना वाढवण्याची जबाबदारी दिली आहे. जसं संजय राऊत म्हणाले तसं आम्ही सगळेजण बघत होतो की आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी वसंतराव करतायत काय करायचा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. आणि एका गोष्टीचं मला नक्कीच मी म्हणेन समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात. मधल्या काळामध्ये मी असं अगदी काही लगेच म्हणणार नाही की तुम्ही दिशा चुकला होता, पण शिवसेनेच्या बाहेर सुद्धा पक्षात काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो का याचा अनुभव घेतला. आणि तो अनुभव घेऊन तुम्ही आता अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतलेला आहात. त्याच्यामुळे आज तुमचं महत्व आणि तुमचं काम आणि तुमची जबाबदारी फार मोठी आहे. साहजिकच आहे, मी आतमध्ये शिवबंधन तुम्हाला आणि तुमच्या सहकार्याने बांधत असताना काही जण मला म्हणाले की आम्ही सुद्धा पहिले शिवसैनिक होतो. मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती वसंतरावनं पण झाली पाहिजे, हो की नाही? बघा आता हे सगळे म्हणतात हो शिक्षा झाली पाहिजे. अरे हो की नाही? तुम्हाला पण मिळणार शिक्षा. आणि शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे. पनवेलमधील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला असून अडवली, रोहिंजण, वडघर आदिवासीवाडी, दिघाटी, बौद्धवाडी, पापडीचा पाडा, केळवणे येथील शाळा धोकादायक आहेत. या दुरुस्तीसाठी 52,65,067 रुपयांचा प्रस्ताव अलिबाग झेडपीकडून राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. धोकादायक वर्ग खोल्या पाडण्यासाठीचा प्रस्ताव अलिबाग येथे पाठवण्यात आल्याची माहिती शिक्षण विभाग पनवेल पंचायत समितीकडून देण्यात आली असून सध्या पावसामुळे काही वर्ग खोल्या गळक्या असून त्यावर छप्पर घातलं आहे. त्यामुळे शाळांच्या दुरुस्तीसाठी लवकर निधी मंजूर होणं गरजेचं आहे. कल्याण डोंबिवली शहरात पाणी समस्या गंभीर होत असून पालिका आणि MIDC कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढण्याचं सत्र सुरू झालं आहे. मात्र ठिय्या आंदोलन करूनही पाणी समस्या सुटली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी जी जादू करून नागरिकांना पाणी दिलं तीच जादू करून आताही नागरिकांना पाणी द्या अशी मागणी मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी सरकारकडे केली आहे. राजू पाटील यांनी 9 जुलै रोजी MIDC महावितरण आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी यांची पाणी समस्येबाबत संयुक्त बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सरकारवर ताशेरे ओढले. विषय होता पाणी टंचाई जी सातत्याने
माझ्या भागात सगळीकडे मग तो नेतिवली पेसिवली भाग असेल, दावडीचा भाग असेल, नांदिवली असेल किंवा PNT कॉलनी, तसेच आमचे काही डोंबिवली जिमखाना, आयरे भाग या भागात पण पाणी टंचाई सातत्याने जाणवते. काही लोक उपोषणाला बसली होती मागच्या 10 दिवसात. काही लोकांनी मोर्चे नेले, काही लोक आता अनंतमसारख्या ठिकाणी एकत्र जमा झाले होते. एकंदरीतच पाण्याची भीषण अवस्था आहे. आम्ही आज ती मीटिंग घेतली आणि त्यांना हेच सांगितलं की जास्त काही प्रयत्न करू नका तुम्ही, फक्त लोकसभेच्या निवडणुका ज्या लागायच्या आधी 2 महिने जी जादू केलेली तेवढीच जादू करा आणि आम्हाला तसं त्या पद्धतीने पाणी आलं तरी चालेल. कल्याणमधील अटाळी, वडवली, मोहिने, आंबिवली परिसरात भीषण पाणी टंचाई असून गेल्या 1 वर्षापासून येथील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज पाण्यासाठी KDMCच्या अप्रभाग कार्यालयावर शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा काढला. यावेळी KDMC मधील कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी जी काही समस्या आहे ती येत्या 2-3 दिवसात सोडवणार, ज्या ठिकाणी यंत्रणा दुरुस्तीची गरज आहे ती यंत्रणा दुरुस्त केली जाईल, वॉलमन संदर्भात ज्या तक्रारी आहेत त्याची गंभीर दखल घेत चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिलं. वडवली, अटाळी, आंबोली भागामध्ये गेल्या 1 वर्षापासून पाण्याची मोठी समस्या आहे आणि त्या अनुषंगाने आज आमचे उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील, माजी नगरसेविका आपल्या हर्षाली थविल, विभाग प्रमुख रमण तरे, रमेश पाटील आणि आमचे सर्व शाखा प्रमुख, इतर पदाधिकारी या लोकांनी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता की दादा आमच्या भागामध्ये खूप मोठा इश्यू आहे, आम्ही मोर्चा काढणार आहे. आम्ही त्यांना विनंती केली होती की मोर्चा वगैरे न करता आपण सामंजस्याने, मी स्वतः 8 दिवसापूर्वी आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा केली की या भागामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे. घोडे साहेबांशी बोलणं केलं, परंतु काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे नाईलाज असता आज दुर्योधन पाटील यांनी हा मोर्चा या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काढलेला आहे. आणि आज घोडे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की उद्यापासून पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो कमी प्रमाणात कसा होईल याच्यासाठी आमचं नियोजन असेल, अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. बोईसरमध्ये पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्याने खड्ड्याचा अंदाज न आल्याने गाडीवरून पडून 1.5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. माहीर मोचिन शिवानी असं या चिमुकल्याचं नाव असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गावर हा प्रकार घडला आहे. या प्रकरणानंतर स्थानिक नागरिकांनी MIDC प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत रास्ता रोको केला. बोईसर येथील नवापूर नाका ते तारापूर औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अजून घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने रस्त्यांची कामं पूर्ण करावीत अशी मागणी स्थानिक करत आहेत. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.